जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल म्हटले की लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार आहे। भिवंडी लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढवणार आहे हे मी आधीच जाहीर केलं होतं। आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात मी कार्य केले। 4 लाख मतदान माझ्या घरचे आहेत। गेल्या 15 वर्षात 4000हून अधिक विद्यार्थी नोकरीला लागलेत। साधं गणित आहे, 8000 गुणिले 10 असे केले तर 80,000 मतदार इथेच होत आहेत। 40 लाख लोकांना औषधोपचार केले, त्यापैकी केवळ 10% मतदान जरी पडले तरी 4 लाख हे मतदान माझ्या घरचेच आहे। अपक्ष उभा राहिलो तरी किमान 2.5 लाख मतांनी तरी निवडून येणारच। वंचितकडून लढणार नाही, ऑफर दिली तरी जिजाऊ पक्षाकडूनच लढणार असल्याचं निलेश सांबरे यांनी यावेळी म्हटलंय। त्यानंतर जितेंद्र आव्हाडांबद्दलही ते म्हणाले की काँग्रेसकडून तिकीट मिळणार असे सांगितले होते, मात्र ठाण्यातील एका वळवळ्या किड्याने सगळे वळवळ केली। त्यांनी बिचाऱ्या बाळ्या मामांना देखील फसवले। त्यांनी कुठेतरी चिटिंग केली असल्याचे म्हणत शरद पवारांच्या डोक्यात देखील त्यांनी काहीतरी घातले आहे। शरद पवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जो काही निर्णय घेतील तो निर्णय मान्य असणार असे यावेळी शेवटी निलेश सांबरे यांनी म्हटले। पहिल्यांदा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि रमजानच्या पवित्र महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। येती 2024ची लोकसभा निवडणूक लढवतोय। हे मी 28 जानेवारी 2024ला शहापूरच्या 1.5 लाख लोकांच्या आमच्या जनसमुदायासमोर जाहीर केलं होतं का जो मोठा राजकीय पक्ष तिकीट देईल, जे जिजाऊचं सामाजिक काम गेले 15 वर्षाचं पाहून का एक भरीव काम करणारी एक संस्था आहे की जी कुठल्याही प्रकारची देणगी वर्गणी न घेता हा समाज माझा आहे आणि समाजाच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, महिला सक्षमीकरणासाठी, बेरोजगारांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी गेली 15 वर्ष अविरतपणे काम करते। का नुसतं बोलून नाही तर आज बघायला गेलं तर एक मोठं हॉस्पिटल आहे 130 खाटाचं का जे अगदी सर्दी खोकल्यापासून, पोटातल्या बाळाच्या सिझरपासून तर कॅन्सरपर्यंत कुठलीही शस्त्रक्रिया असली, कुठलाही उपचार असला तरी अगदी मेडिसिन सेवेत मोफत उपचार होतो। प्रत्येक गावपाड्यावरती मेडिकल कॅम्प घेतले जातात। दररोज 3 मेडिकल कॅम्प चालतात, एक रक्तदान शिबिर चालतो। त्याचबरोबर 18 रुग्णवाहिका की ज्या मोफत समाजाची सेवा करतात। 45 अभ्यासिका आहेत कोकणभर स्पर्धा परीक्षेचा की ज्याच्यातून स्पर्धा परीक्षेचं शिक्षण दिलं जातं। झडपोली येथे रेग्युलर क्लासेस चालतात आणि ठाणा येथे रेग्युलर क्लासेस चालतात। गटकडचे 30 अकॅडमी आहेत की ज्यामध्ये 5000 विद्यार्थी येत्या वर्षामध्ये नोकरी लागतील अशा प्रकारचं स्वप्न ठेवलेलं आहे। 31 पोलीस अकॅडमी आहेत आणि या सर्व शिक्षण व्यवस्था आणि आरोग्याबाबत म्हणायचं गेलं तर गेल्या 15 वर्षामध्ये जवळजवळ 40 लाख समाज बांधवांना आरोग्याच्या सुविधा जिजाऊमार्फत उपलब्ध झालेल्या आहेत। आणि शिक्षणाबाबत म्हणायचं गेलं तर गेल्या 15 वर्षामध्ये 8000हून जास्त विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरीला लागले। साधं गणित आहे माझं का 8000 गुणिले 10 म्हणजे 80,000 मतदार झाले त्या नोकरीला लागलेल्या लोकांकडनं। आणि जे 40 लाख मी म्हणतोय आरोग्याचे उपचार केले त्यातील फक्त 10% पकडा ते 4 लाख म्हणजे 4,80,000 इथं माझं घरचं मतदान आहे। त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शाळेमध्ये वही वाटप केलेलं आहे। प्रत्येक गावामध्ये आंब्याची झाडं वाटप केलेले आहेत। प्रत्येक शेतकऱ्याला 5-5 झाडं दिलेले आहेत। त्याचबरोबर रक्त मागेल त्याला रक्त दिलेलं आहे। शहरामध्ये बघायला गेलं तर मेहंदी क्लासेस, ब्युटी पार्लर क्लासेस, जेवण बनवण्याचे क्लासेस, योगा क्लासेस, इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, अगदी परप्रांतीय बांधवांप्रमाणे हातगाडे देऊन त्याप्रमाणे भाजीपाला विकणं, फ्रूट विकणं, त्याचबरोबर अगरबत्ती बनवणे, शॅम्पू बनवणे, साबण बनवणे, विविध प्रकारचे ट्रेनिंग देऊन आमच्या कमीत कमी एकट्या भिवंडी तालुक्यामध्ये 18,000 भगिनींना स्वयंरोजगार बनवला। असं या दोन्ही लोकसभा क्षेत्रामध्ये ठाणे आणि पालघरमध्ये 1.5 लाखाहून जास्त भगिनींना आम्ही स्वयंरोजगारने उभं केलेलं आहे। हे इतकं मोठं काम असल्याने या कामाला, सामाजिक कामाला ॲक्च्युली बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचा मानस होता का मिळालेलं कुठलंही पद हे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गेलं पाहिजे। आणि घटनेमध्येही उल्लेख आहे का लोकप्रतिनिधीमध्ये तो कुठलाही राहू दे त्यांनी 100% समाजकारण आणि समाजाची सेवा केली पाहिजे। आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली समाजसेवा देण्यासाठी येथे निवडणूक लढवतोय। सर्व जाती धर्म, सर्वच पक्षाचे सामान्य कार्यकर्त्यापासून वरिष्ठ लेवलचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत। आणि नक्कीच माझं तर ठामपणे म्हणणं असतं की ज्याला हृदय आहे आणि त्याला जिजाऊ पाहिली, जिजाऊ कळली तो प्रत्येक मतदार मला मतदान करणारे 21 लाखापैकी। आणि मला एकट्याला मोठं न व्हायचं, एका आमदार खासदारापेक्षा खूप चांगलं ऐशारामाचं जीवन मी जगू शकत होतो, परंतु मला शेवटच्या माणसाला आमदार खासदारासारख्या फॅसिलिटीज द्यायच्या आहेत। त्यासाठी येथे निवडणूक लढवतोय आणि आपल्याला त्या दिवशी सांगितलं होतं 28 जानेवारीला, आजही सांगतो का मी अपक्ष जरी उभा राहिलो तरी किमान 2.5 लाख मतांनी आपली भिवंडी लोकसभेची सीट निवडून येईल अशा प्रकारची आपल्याला आश्वासन देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
काँग्रेसकडनं घेतलं जात होतं, नेमकं असं काय झालं की अचानक राष्ट्रवादीला ही सीट देण्यात आली आणि आजही काँग्रेस पक्ष त्याला विरोध करतोय, मात्र तेव्हाही ते तुमच्या नावाला पसंती देत नाहीयेत, दुसऱ्या कार्यकर्त्यांना पसंती देतात, काय सांगा? त्यामध्ये ठाण्यातला एक किडा आहे, वळवळा किडा आहे ना, त्या किड्याने सगळी वळवळ केलेली, त्यांनी बाळ्यामामाला पण बिचारायला फसवलेलं आहे, त्यांनी कुठेतरी चिटिंग केलेली आहे आणि तो चिटिंग करून तो किडा वळवळत त्यांनी पवारसाहेबांच्या डोक्यात घातलेला आहे आणि शेवटी वरिष्ठ लेवले पवारसाहेब आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणजे सोनिया मॅडम जे ठरवतील तोच पक्ष आदेश होतो, महाआघाडीचा होतो, त्या दृष्टीने तो निर्णय झालेला आहे। कालपर्यंत म्हणजे परवापर्यंत काँग्रेसचं होतं का मैत्रित्वाची लढाई तरी आपण लढणार आणि अशा प्रकारे होतं, पण काल त्यांच्याकडनं निरोप आला तर मैत्रित्वाची लढाई होऊ शकत नाही, देशाची संघटन म्हणजे त्यांची महाविकास आघाडी ही रद्द होऊ शकते। मग आपण अपक्षाची जी तयारी केलीच होती, आपण प्रचार कुठेही थांबवला नव्हता, कोणता पक्ष तिकीट देईल म्हणून प्रचार थांबला असं रोजच्या किमान 200 बैठका होतात आणि मी तर तेव्हाही जाहीर केलं होतं का ठाणे आणि आपले भिवंडी आणि पालघर लोकसभा क्षेत्रामध्ये सर्वात मोठा पक्ष जिजाऊ विकास पार्टी, त्यामुळे आम्हाला कुठलीही अडचण येणार नाही। सर तुम्ही वंचितकडनं लढणार आहे असं देखील चर्चा आहे? अशी कुठलीही चर्चा मी केलेली नाही। सर इलेक्शनसाठी ऑफर दिली तर तुम्ही लढणार का त्याबाबत अद्याप काही निर्णय नाही आहे। आम्ही जिजाऊ विकास पार्टीकडनंच लढणार तर हां, जिजाऊ विकास पार्टीकडनं पक्ष रजिस्टर आहे आपला। इलेक्शनसाठी तुमचा काय अजेंडा आहे? आहेत ना, 100% समाजाची सेवा करणे, ज्या लोकल आहेत, ज्या 10 वर्षात एकही लोकल वाढलेलं नाही, जे 2 लाखाचं बदलापूर होतं आज 7 ते 8 लाख लोकसंख्या झालेली आहे, या बदलापूरकरांना कोंबून जायला लागतं, त्यांच्यासाठी लोकल वाढवल्या जातील, कसारा लोकल वाढवल्या जातील। त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची गैरव्यवस्था शहरी आणि ग्रामीण भागात सारखीच आहे, ती गैरव्यवस्था सोडता येईल। आमची कुठलीही भगिनी उपचाराशिवाय दगावली तर त्याचा पूर्ण जबाबदार मी असेन, अशा प्रकारची व्यवस्था करू। कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे त्याची जबाबदारी एक खासदार म्हणून माझी असेल, एवढं आपल्याला मी सांगतोय। त्या दृष्टीने 100 आरोग्य क्लिनिक करण्याचा सुरू माझा प्रयत्न आहे का मी जिजाऊमार्फत 100 आरोग्य क्लिनिक करेन आणि ते चालू राहतील। आज आपण बघायला गेलं तर आमचे 3 आरोग्य क्लिनिक ऑलरेडी चालू आहेत भिवंडी लोकसभा क्षेत्रात, भिवंडी आणि कल्याणमध्ये। त्याचप्रमाणे ज्या CBSE शाळा आहेत त्या 49 बांधायच्या होत्या, परंतु इथला खासदार म्हणून माझी जबाबदारी असेल का 25 शाळा या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये कार्यान्वित करण्यात येईल। भिवंडीचं IGM राहू दे, वाड्याचं रुग्णालय राहू दे, शहापूरचं उपजिल्हा रुग्णालय राहू दे, बदलापूरचं रुग्णालय राहू दे किंवा मुरबाडचं रुग्णालय राहू दे, रुग्णालय आणि शिक्षण या दोन्ही गोष्टीकडे माझ्या गांभीर्याने लक्ष असेल आणि आरोग्य लोकांना शासनाकडूनही जास्तीत जास्त आरोग्य सुविधा कशा मिळतील अशा प्रकारची व्यवस्था मी करेन, शैक्षणिक सुविधा कशा मिळतील याबाबत प्रयत्न करेन। रोजगाराबाबत म्हणायचं गेलं तर जी भिवंडी 90-91ला होती तशा प्रकारची टोरेंटोला हटवून चांगल्या प्रकारे परत भिवंडी आम्ही न्यायिक लढाई लढतोय चन्ने साहेबांच्या बरोबर, का न्यायालयीन लढाई लढून हे टोरेंटोला इथून हाकललं जाईल अशी व्यवस्था आम्ही नक्कीच करू आणि इथे परत लूम चालतील, परत समृद्धी या भिवंडीमध्ये दिसेल अशा प्रकारची व्यवस्था करू। ठाणे आपले कल्याण किंवा भिवंडी बदलापूर प्रत्येक झोपडपट्टीमध्ये गरिबांच्या मुलांना प्रायव्हेट कोचिंग क्लासेसची व्यवस्था करण्यात येईल। नंबर 2.5 लाख सांगितलेले आहेत आणि तुमच्याकडे 2.5 लाख नंबर्स आहेत, वोटर्स आहेत असं म्हटलं तुम्ही आता। 2.5 लाख वोटर ना, 2.5 लाख वोटिंगने आम्ही निवडून येणार मिनिमम। हां मिनिमम, आमच्याकडे 4 ICचा तर तुम्हाला हिशोबच दिला ना। कॅडर तुमचा जो आहे तो कसा वर्किंग करणार आहात तुम्ही? आमच्या कॅडर हा कसा आहे तुम्हाला तर कल्पना आहेत की जे आज कुठल्या राजकीय पक्षामध्ये 1.5 लाख लोक जमतील अशा प्रकारची व्यवस्था मी करेन, शैक्षणिक सुविधा कशा मिळतील याबाबत प्रयत्न करेन। रोजगाराबाबत म्हणायचं गेलं तर जी भिवंडी 90-91ला होती तशा प्रकारची टोरेंटोला हटवून चांगल्या प्रकारे परत भिवंडी आम्ही न्यायिक लढाई लढतोय चन्ने साहेबांच्या बरोबर, का न्यायालयीन लढाई लढून हे टोरेंटोला इथून हाकललं जाईल अशी व्यवस्था आम्ही नक्कीच करू आणि इथे परत लूम चालतील, परत समृद्धी या भिवंडीमध्ये दिसेल अशा प्रकारची व्यवस्था करू। ठाणे आपले कल्याण किंवा भिवंडी बदलापूर प्रत्येक झोपडपट्टीमध्ये गरिबांच्या मुलांना प्रायव्हेट कोचिंग क्लासेसची व्यवस्था करण्यात येईल। नंबर 2.5 लाख सांगितलेले आहेत आणि तुमच्याकडे 2.5 लाख नंबर्स आहेत, वोटर्स आहेत असं म्हटलं तुम्ही आता। 2.5 लाख वोटर ना, 2.5 लाख वोटिंगने आम्ही निवडून येणार मिनिमम। हां मिनिमम, आमच्याकडे 4 ICचा तर तुम्हाला हिशोबच दिला ना। कॅडर तुमचा जो आहे तो कसा वर्किंग करणार आहात तुम्ही? आमच्या कॅडर हा कसा आहे तुम्हाला तर कल्पना आहेत की जे आज कुठल्या राजकीय पक्षामध्ये 1.5 लाख लोक जमा करू शकतो। आमचा कॅडर खूप मजबूत आहे, सर्व जाती धर्मांयुक्त आहेत, आमच्या भगिनीही खूप मोठ्या प्रमाणात काम करतात। आज बघायला गेलं तर स्वातंत्र्याच्या इतिहासानंतर 76 वर्षानंतर मुसलमान ताई दिदी पहिल्यांदा बाहेर आलेले प्रचारासाठी,
म्हणजे काहीतरी तिला आशा वाटतेत ना जिजाऊकडनं. तुमच्याबरोबर भाजपचे काही पदाधिकारी देखील जोडले गेले, ते तुमच्यासाठी मदत करणार? अहो तुमच्यासारखे पत्रकार आहे, ज्याला हृदय आहे तो प्रत्येक माणूस जिजाऊच्या बरोबर असेल. जर एक शेतकऱ्याचा मुलगा झडपोलीवरून भिवंडीला बसने प्रवास करून इथे शिक्षण घेतलेलं आहे आणि भिवंडीचे एहसान फेडण्यासाठी तो जर लोकप्रतिनिधी म्हणून परत जर भिवंडी त्याला समृद्ध करायचे, तर हर नागरिक माझ्याबरोबर 21 लाख मतदार माझ्याबरोबर, तेवढं सांगतो तुम्हाला. मला कोणाला एकाला टार्गेट करायचं नाही. जे उभे आहेत तेही माझे मित्रच आहेत, त्यांच्याबद्दलही मला वाईट कोणाला बोलायचं नाही. नाही खासदार साहेबांना बोलायचं, नाही बाळ्यामामाला बोलायचं, ते आमचे मित्रच आहेत. का उद्या निवडणुकीनंतर आम्ही एकत्रच येणार, म्हणजे नाती गोती संबंध राहतच राहतील, त्याच्याबद्दल कोणाचं मत नाही. मला माझं जे चांगलं काम आहे तशा प्रकारची व्यवस्था शासनाकडून करून घ्यायची. का आज 8 CBSE स्कूल आहेत, 45 वाचनालय आहेत, ते गावोगावी मला या लोकसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक गावामध्ये वाचनालय उभं करायचं आहे. प्रत्येक एरियामध्ये गावामध्ये पोलीस अकॅडमी ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात सांगलीला आहे तशा प्रकारची काही इथली मुलं ही युद्धामध्ये म्हणजे सैन्यामध्ये गेले पाहिजेत, पोलीसमध्ये गेले पाहिजेत. परवाची 17,000 भरती निघाली, 1,000 विद्यार्थी झडपूलला राहण्याची व्यवस्था केली मी. असा हा कार्यकर्ता आहे. याला एकट्याला मोठं नाही व्हायचं, तर शेवटच्या माणसाला मोठं करून जायचं आहे. ज्याला आईवडील नसलेला मुलगा आपल्या जिजाऊमध्ये येतो आणि तो IPS ऑफिसर म्हणून आज पश्चिम बंगालला नोकरी करतो, स्वप्नील माने त्याचं नाव. ज्या तुमच्यासारख्या ताई एक जिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचं बाळ होतं, 19 वर्षाची असताना तिचा नवरा जातो, त्या ताई लोकांची धुंडीभांडी करणारी ताई, तिला उचलून जिजाऊच्या ताब्यात येते, तिला अभ्यास करण्याचा पगार दिला जातो आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये ती अधिकारी पदावर नोकरी करते. हे काम जिजाऊचे. ठाण्याच्या कचऱ्याच्या ढिगावरती काम करणारी दीपाली नावाची मुलगी, जिची आईचा मर्डर झाला होता, वडील जेलला आहेत, त्या मुलीला उचलून जिजाऊ बरोबर घेते आणि आज ती मुलगी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण देऊन एका 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करते. अगदी अनेक असंख्य आमच्या आदिवासी भगिनी आहेत का त्या आईवडील लग्न करतात म्हणून पळून झडपोलीला येतात आणि जाताना 4-6 महिन्यात खाकीवरती घेऊन जातात. भाजीवाले ताईची मुलगी पोलीसमध्ये लागलेले आहे, आपल्या पहारे गावची. त्याचबरोबर बघायला मटण तोडणाऱ्या आमच्या खाटीक बांधवाची मुलगी आज IITला शिक्षण घेते. ऊसतोड मजुराचा पोरगा आज ACP झाला परवाच्या MPSC रिझल्टमध्ये. ज्याला वडील नाही असे हजारो मुलं, फॉरेस्टमध्ये RFOमध्ये पहिला आला, नगरविकासला पहिला आला, अशा प्रकारचे हजारो विद्यार्थी आपल्याकडून घडलेले आहेत. त्यामुळं मला कोणाची भीती नाही, कोणी माझा शत्रू नाही. कुठलाच राजकीय पक्ष वाईट नसतो, कुठलाही नेता वाईट नसतो, त्याचे कार्यकर्ते त्याला वाईट बोलायला लागतात आणि मग त्याच्यामुळे तो रंग बदलत जातो. त्याच्याशी मला कोणाशी काही देणं घेणं नाही आहे. आपल्याला माझ्या समाजासाठी काम करायचं. विदाऊट ACने विदाऊट पंख्याने मी आज इथे बसलो आहे, तसं आयुष्यभर मला बसता आलं पाहिजे. सर, आपल्या विभागामध्ये आदिवासी पट्टा जास्ती आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय? त्याच्याबद्दल तुम्ही माहिती काय जिजाऊ काय काम करते? जिजाऊने मोखाड्याला 3 CBSE शाळा काढल्यात, जव्हारला 2 काढल्यात आणि आता मी सांगितले 25 म्हणजे गरिबांची मुलं, मग ती कुठल्याही अगदी ब्राह्मण समाजाची असतील तरी त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, त्यांनाही सोयी. तीही माणसंच आहेत. मी 91ला इथे कॉलेजला असताना मी बघितलं वावरवानी कांड झाला, त्याच दिवशी माझ्या हृदयात अडलं का जर आपल्या बांधवांची अशी मुलं जात असतील तर आपला जगण्याचा काय अर्थ नाही. त्या दृष्टीने मी हॉस्पिटल काढलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये 5 हॉस्पिटल आपले उभे राहतील येत्या 5 वर्षामध्ये. 50 शाळा CBSEच्या उभ्या राहतील, एवढं सांगतोय. देशातला शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही प्रश्न विचारा. देशातला पहिला प्रयोग शिक्षण व्यवस्थेमध्ये असा केलेला आहे की इयत्ता 9वी पासून JEE आणि नीटचे क्लासेस चालू केलेले आहेत. का आपल्याला गरिबाच्या मुलाला डॉक्टर आणि त्यासाठी IIT टीचर अहमदाबादवरून आणलेले आहेत. हे विजन जिजाऊचे निलेश सांबरेचे की किमान 40 विद्यार्थी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला गेले पाहिजेत, 40 विद्यार्थी IITला गेले पाहिजेत, 40 विद्यार्थी न्यायाधीश झाले पाहिजेत, त्याचंही फाउंडेशन चालू आहे, 40 विद्यार्थी MPSC UPSC झाले पाहिजेत. देशाच्या टॉपर UPSCमध्ये या ग्रामीण भागातील विद्यार्थी गेला पाहिजे आणि तो पंतप्रधान कार्यालय चालवायला गेला पाहिजे. 39 वर्षे त्यांनी सेवा केली पाहिजे. हे निलेश सांबरेचं स्वप्न आहे. आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी CA झाले पाहिजेत. ज्याप्रमाणे बाजूला गुजरात राजस्थानचे होतात तशा प्रकारची व्यवस्था झाली पाहिजे. बाजूच्या हैदराबादला कधीतरी तुम्ही सांगा पत्रकार मंडळी, तुम्हाला मी दिल्लीची ट्रिप नाही देणार, परंतु हैदराबादची एज्युकेशन व्यवस्था बघायला नाही का अगदी 70 हजार विद्यार्थी तिथे MS साठी अमेरिकेला जातात. आपल्याकडे काय शिक्षण व्यवस्था? आपल्याकडे अख्ख्या कल्याणमध्ये मी परवा बोलत होतो, कुठल्याच व्यक्तीला IIT काय माहिती नाही आहे. म्हणजे काय श्रीमंतांची पोरं सिंगाण्याच्या स्कूलला जातील आणि गरिबांच्या पोरांना IIT पण कळत नाही, त्यांनी ITIच करायचं का? सर्वसामान्य माणसाच्या आरोग्य आणि शिक्षण त्याची जबाबदारी, परंतु त्यांना उत्तम दर्जाच्या ध्रुवताऱ्यावरती वरती नेण्याचं काम जिजाऊ करेल, एवढं आपल्याला सांगतोय. पत्रकार परिषद संपली. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल। 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है। यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है। क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है।
बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना, जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स है, राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है। आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए ताइक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं। साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है, जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं। बस फैसिलिटीज़ शहर के हर कोने से अवेलेबल है। अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में।